मोरजाई पठार. गगनगिरी गड बघून आपली गाडी थेट निघाली मोरजाई पठाराकडे. वाटेत ढगाचे साम्राज्य पसरले होतेच. त्यातून वाट काढत पुढे आलो तोवर झाला पाऊस चालू. 10 मिनिटं थांबून वाट बघितली, पण पाऊस काय थांबायचे नाव घेईना. कारण हा गगनबावड्यातील पाऊस आहे, चालू झाला की थांबत नसतो. म्हणून पुन्हा प्रवास चालू केला. उभ्या पावसातून पोचलो बोरबेट या गावात. इथून मोरजाई पठाराचा ट्रेक चालू होतो. पठारावरती जाण्यासाठी 2 वाटा आहेत. एक जंगली मार्गाने पायवाट आहे, ती तुम्हाला पूर्ण झाडीतून जंगल वाटेवरून पठाराकडे पोहोचवते. आणि दुसरी म्हणजे पायऱ्यांच्या मार्गाने. अगोदरच पावसाने भिजून चिंब झालतो, त्यामुळे आम्ही पायऱ्यांच्या मार्गाने जायचं ठरवलं आणि गाडी सुरक्षित ठिकाणी लावून निघालो पठाराकडे. जसजसं पायऱ्या चढत वरती जात होतो तसं निसर्गाचे सुंदर रूप आणखी निखारून येत होतं. तिथल्या पायऱ्या चढताना जर असं वाटत होतं की जणू जिवंतपणे स्वर्गाच्याच पायऱ्या चढतो. ढगांनी घेरलेला डोंगर मनाला वेगळी शांतता आणि आनंद देत होता. पठारावरती पोचलो आणि लखमापूर धरणाकडे नजर टाकली, पण घनदाट ढगांमधून ते काही दिसत नव्हतं. पठारावरचा मंदिरापर्यंतचा प्रवास जवळपास 1 किलोमीटरचा आहे आणि वाटेत चालताना 2-3 दगडी कमानी लागतील छोट्या छोट्या, असं आम्हाला गावातल्या गावकऱ्याकडून समजलं होतंच. त्या कमानी पार करून पोचलो मंदिराजवळ. एका डोंगराला पोखरून आतमध्ये गुहा करून त्यामध्ये तयार केलेले हे मंदिर अप्रतिमच आहे. आतमध्ये गेलो, पूर्णपणे अंधार होता. दिव्याच्या उजेडात देवीचे दर्शन केले. बाहेर येऊन मागच्या बाजूने वरती गेलो. मंदिराचे शिखर हे वरती बाहेर काढलेले दिसलेच. पावसाळ्याचे दिवस असल्याने इथली शांतता ही मनाला एक वेगळाच आनंद देत होती.